वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात यूपीएससीनं मोठी कारवाई करत तिची नियुक्ती रद्द केली आहे आणि यापुढे तिला कोणतीही परीक्षा देण्यास निर्बंध घातलाय। पाहूयात। वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरचं कलेक्टर पद रद्द। भविष्यातही पूजाला आता परीक्षा देता येणार नाही। पूजा खेडकरला यूपीएससी कडून मोठा धक्का। जून महिन्यात कलेक्टर बनलेला पूजा खेडकरचं पद अखेर रद्द झालंय। नियुक्ती रद्द करून यापुढे यूपीएससीच्या कोणत्याही परीक्षेला पूजाला बसता येणार नाही। बोगस ओबीसी कागदपत्रांचा आरोप, बोगस दिव्यांग सर्टिफिकेट, नाव बदलून दिलेल्या परीक्षा असे अनेक आरोप पूजा खेडकरवर झाले होते। त्यावर यूपीएससीनं पूजा खेडकरला पाठवलेल्या नोटीसला उत्तर न दिल्यानं यूपीएससीनं ही कारवाई केली आहे। केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांना देण्यात आलेली प्रोव्हिजनल उमेदवारी रद्द करत आहोत। यापुढील काळात यूपीएससी कडून घेण्यात येणारी कोणतीही परीक्षा त्यांना कधीही देता येणार नाही असं यूपीएससीनं सांगितलंय। पूजानं दिलेले सर्व कागदपत्र तपासणीअंती त्यात सीएसई 2022च्या नियमांचं उल्लंघन झाल्याचं यूपीएससीनं म्हटलंय। कुटुंबियांचं लाखोंमध्ये उत्पन्न असूनही ओबीसी नॉन क्रिमिलेअरमध्ये पूजानं परीक्षा देणं, विविध परीक्षांना वेगवेगळ्या नावानं बसणं, पत्ता नंबर बदलणं अशा अनेक गोष्टींवरून पूजाच्या निवडीवर प्रश्न उभे राहिले होते। निवड रद्द करून यूपीएससीनं मोठा निर्णय घेतलाय। मात्र यूपीएससी सारखी सर्वात मोठी संस्था गाफील कशी राहिली? कलेक्टरपदी निवड करण्यासाठी कागदपत्र तपासली का गेली नाहीत? कागदपत्रांचे सारे टप्पे पार करण्यात पूजाला कोण मदत करत होतं? हे सारे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत। यूपीएससीने जाहीर केलं की तरतुदींचा गैरफायदा घेतला, त्यामुळे तिची मूळची जी निवडही तात्पुरतीच होती, आता ती निवड रद्द केली आणि पुढे ह्या प्रकारच्या कुठल्याही परीक्षांना बसायला तिला बंदी केली। यूपीएससीने कायद्याच्या भाषेत ज्याला म्हणतात सुओ मोटो, आपणहून असे काही अन्य घडत नाहीत ना आणि यापुढेही घडणार नाहीत ना, यासाठी यूपीएससीने पावलं उचलावीत अशी माझी सुद्धा यूपीएससीकडे विनंती राहील। संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।